जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्जमाफी होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच अपडेट नवीन घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। आपण बघू शकतो की राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी ही योजना राबवण्यात आली होती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही राबवण्यात आली होती। त्यानंतर 50,000 प्रोत्साहनपर अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी या दोन्ही कर्जमाफीच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र करण्यात आले नव्हते त्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती। म्हणजे 6,108 कोटीची निधी ही मंजूर करून देण्यात आली होती। परंतु आता या दोन्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाल्या नव्हते। म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, या दोन्हीतून शेतकरी जे पात्र नव्हते करण्यात आले त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बळीराजा योजना, वन टाइम सेटलमेंट कर्जमाफी ही योजना चालू करण्यात आलेली आहे। आता ही योजना नेमकं काय या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे शेतकरी होते 2017, 18, 19 अशा प्रकारचं जे कर्ज होतं त्याची परतफेड झाली नाही। परत 2-3 वर्ष सलग दुष्काळ, यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना कर्ज फेडणं हे शक्य झालं नाही। त्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून बळीराजा सेटलमेंट योजना ही चालू करण्यात आलेली आहे। वन टाइम सेटलमेंट ही योजना ही चालू करण्यात आलेली आहे। समजा जर शेतकऱ्यांचं 10 लाख रुपये कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना 40% रक्कम किंवा 25% रक्कम या मुद्दलातून आणि व्याजातून भरायची आणि त्यानंतर शेतकऱ्यांची सातबारा पूर्णपणे ही कोरी होणार आहे। अशा प्रकारचे राज्य सरकारच्या माध्यमातून हे जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये बँक असतील, SBI असेल, युनियन बँक असतील, बडोदा बँक असेल, त्यानंतर पंजाब नॅशनल असेल, महाराष्ट्र सेंट्रल बँक, BOB अशा प्रकारच्या ज्या नॅशनल बँक आहेत, PDC बँक आहेत, या बँकेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडणं शक्य झालं नाही। अशा शेतकऱ्यांसाठी 10 लाखापर्यंत कर्जमाफी असणार आहे। आपण जर 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल, जर कर्ज 2017 किंवा 18चं असेल, त्याची परतफेड जर झाली नसेल तर त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलत देते। म्हणजे जसं की जेवढं कर्ज मोठं असेल तेवढी शेतकऱ्यांची कर्जमाफीची टक्केवारी ही कमी केली जाते। म्हणजेच 25% रक्कम ही भरल्या जाते आणि उर्वरित 75% रक्कम ही शेतकऱ्यांची माफ केली जाते। त्यानंतर बँकेच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी ही दिली जाते। म्हणजे ज्या शेतकरी थकीत होते अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी असणार आहे। त्यानंतर बँकेच्या माध्यमातून एक नील लेटर सुद्धा दिलं जाते। हे नील लेटर घेऊन आपण तलाठी यांच्याकडे त्या बोजा कमी करण्याकरता द्यायचा आहे। त्यानंतर आपला सातबारा हा पूर्णपणे कोरा होणार आहे। अशा प्रकारचं राज्य सरकारच्या माध्यमातून या घोषणा करण्यात आलेली आहे। म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजना ही चालू करण्यात आलेली आहे। वन टाइम सेटलमेंट योजनेत बरेच काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि त्याची शेतकऱ्यांची पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुरुवातीला सुद्धा कर्जमाफ्या झालेल्या आहेत आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्या या कर्जमाफ्या होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा याच्या संदर्भात एक GR सुद्धा काढण्यात आला होता आणि त्या GR नुसार आता ही कर्जमाफी चालू झालेली आहे। तर मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।